राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आली धमाका बातमी। आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची हेक्टरी 23,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता अखेर तोच दिवस आज उजेडला आहे। कारण की महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यावर पीक विम्याची हेक्टरी 23,000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर वेळापासून तुम्ही वाट पाहिली होती की आम्हाला पीक विमा कधी मिळणार। बघा, अशी वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला आहे, बघा त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा सोडण्यामध्ये येत आहे आणि साहेबांच्या माध्यमातून सुरुवात देखील सुरू करण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता। तोच पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून बघा वितरित करण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्याला आजची दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। कारण की सरकारच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता आणि आज अखेर निर्णय झाला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तरी पण एक अडचण निर्माण होत आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल, भारत देशामध्ये असाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। तर मग थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण सध्या निर्माण झाली आहे। सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि आज या ठिकाणी 10 जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे। बघा, या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, सरकारने या पीक विम्याच्या वितरणासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्याची निवड केली आहे। यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे एकत्रित दिले जात आहे। ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता त्यांच्याच बँक खात्यामध्ये आता विमा महाडीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। गेल्या कित्येक दिवसाचा निधी, कित्येक वर्षाचा निधी आता अखेर मंजूर झाला आहे आणि तो अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज वितरित केला जात आहे। शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी म्हणलं तरी पण आता काहीच हरकत पडत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, सांगितल्याप्रमाणे बघा पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे। आता या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। चला तर मग अगदी 2च मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। बघा, यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण पार करण्यामध्ये येणार। गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांना पीक विमा कमी प्रमाणामध्ये भेटला आहे, त्यांना देखील आज या ठिकाणी वाढीव रक्कम देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। आता हा पीक विमा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आणि कोणकोणते शेतकरी पात्र आहे, बघा प्रशासनाने बँकांना आता यादी सोपवून दिली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता यादी आली आहे आणि या ठिकाणी यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। चला आता शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर यादी पाहून घेऊया। ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांमध्ये किमान एकदा तरी पीक विमा भरला असेल आणि त्यांना तो भेटला नसेल, अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांची नावे या नवीन यादीमध्ये आता लावलेली आहे।
केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला सध्या दिल्याचं पाहायला मिळत आहे. आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला देखील वाटप करण्याबद्दल निर्णय होत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले की तांत्रिक समस्या आणि अपूर्ण EKYCमुळे विलंब झाला होता, पण आता मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे. सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे, ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे यायला सुरुवात झाली आहे. पुढील 1 तासाच्या आत पहिल्या 10 टप्प्यामधील जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा जमा झाल्याचा मॅसेज तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, आपला जिल्हा या यादीमध्ये जाणून घ्या. महत्त्वाचं आहे की नाही बघा. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि सांगण्यामध्ये आलं की तुमचा जिल्हा यादीमध्ये असला तर तुमच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली KYC पूर्ण केली नाही किंवा आधार कार्ड बँकेला जोडले नाही, अशा शेतकऱ्यांचा विमा अडकू पण शकतो. ग्रामीण भागामधील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून शासनाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून ही कामे पूर्ण करून घेतली आहे. आता यापुढे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि जेवढे काय शेतकरी पात्र ठरले पीक विमा योजनेसाठी, या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल अशी खात्री सरकारने दिली. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आज अखेर खुशखबर देण्यामध्ये आली. बघा, आज पीक विमा न मिळण्याचे काही कारण आहे. तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला पीक विमा भेटला नाही, तर मग याचं कारण काय आहे? DBT प्रक्रिया संथ असल्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. जरी पण DBT प्रक्रिया स्लो असली, कारण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये मॅसेज येणार, तुमच्या मोबाईलमध्ये मॅसेज येणार आणि तुमच्या खात्यामध्ये जवळपास या ठिकाणी 23,000 रुपये क्रेडिट झाल्याचं पाहायला मिळणार. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही, त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र केलं जात आहे. कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यास राखीव ठेवण्यामध्ये आला होता. तसेच ज्यांनी आतापर्यंत फार्मर ID म्हणजे की शेतकरी ओळखपत्र काढलं नाही, अशा शेतकऱ्यांना पैसे देखील तांत्रिक कारणास्तव मिळणार नाही. बघा, सरकारने कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून फार्मर ID कार्ड काढायचं सांगितलं आहे. ते कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी काढलं त्या शेतकरी बांधवांचा 100% फायदा होणार, असं स्वतः महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार, बघा दोन्ही सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता थोड्याच वेळामध्ये पीक विमा जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, यादी जाणून घेऊया आणि आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा प्रामुख्याने सरकारने समावेश केला आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नागपूरमधील कामठा, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर आणि रामटेक या भागामधील ज्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे पैसे येत असतात, त्यांच्याच खात्यामध्ये आज 23,000 रुपये जमा होतील. बघा, या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण आहे. बघा, असे तपासून घ्यावे. तर या ठिकाणी तुमची KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार. बघा, दुपारपर्यंत तुम्हाला आनंदाचा मॅसेज येणार आणि दुपारी जरी तुम्हाला मॅसेज नाही आला तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही मोबाईल वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आणि प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, जे शेतकरी बांधव पात्र आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. बघा, पुढील जिल्ह्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आत्ता बघा, मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद सरकारने केली आहे.
आता परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा बघा या तालुक्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणं आवश्यक आहे, कारण की शेतकरी बांधवांनो हा निधी डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि त्यासोबत शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई जिल्हा, माजलगाव जिल्हा, केज जिल्हा, अंबाजोगाई जिल्हा, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परवई बघा परळीमध्ये पण या भागामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. यादी ही बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आणि या तालुक्यामधील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळत असतो बघा, अगदी त्याच बांधवांच्या खात्यामध्ये प्राधान्याने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यामध्ये आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, त्यामुळे ही महत्त्वाची बातमी ठरत आहे. गेल्या कित्येक वर्षभरापासून शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता. अखेर त्या पीक विम्याचा निकाल आज लागला आहे आणि निधी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. त्यासोबत विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सुद्धा शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणारसह यवतमाळमधील पांढरकरवाडा, घाटंजी, दिग्रस, पुसद आणि महागाव या भागामधील शेतकऱ्यांची खाती आज पूर्णपणे चार्ज होणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये कसल्याही तांत्रिक बिघाडाशिवाय निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती मिळणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मग शेतकऱ्याला जवळपास 23,000 रुपये हेक्टरीप्रमाणे लाभ देण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 5 एकर किंवा 6 एकर शेत असेल तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 46,000 रुपये लाभ मिळू शकतो. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. त्यासोबत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि लातूर जिल्ह्यांची नावेसुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आली आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह बघा लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागामधील शेतकऱ्याला आज विमा मिळणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवा, ही माहिती सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या ठिकाणी जारी करण्यामध्ये आली. ज्यांची या ठिकाणी आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांचा दिवस आता नक्कीच गोड गेल्याशिवाय राहणार नाही, कारण की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. ज्या शेतकरी बांधवांची नावे या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाही बघा, त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण की पुढे यादी जारी करण्यामध्ये येणार आहे. आणि जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविली जाते. बघा, सरकारने राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच विमा वाटप करणार आहे, अशी या ठिकाणी तयारी पूर्ण केली. आपली कागदपत्रे आणि बँक KYC वेळेमध्ये पूर्ण ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तो नेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या इतर महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. त्यासोबत लाईक देखील करा आणि बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.